नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कैरीचा सीझन सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये कैरीचा तक्कू हा होतोच. तर इथे आपण ती रेसिपी करणार आहोत. कैरीच्या तक्कूने प्रत्येक जेवण हे जास्त रुचकर बनतं. तर इथे अर्धा कप किसलेली कैरी घेतलेली आहे. साल काढणं न काढणं तुमच्यावर. मी इथे काढलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालते मी इथे. पदार्थ सगळे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असणार आहेत. माझी ही घरची कैरी खूप आंबट आहे. तर इथे 1 पाव कप गूळ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. नंतर इथे 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि हे एवढं घालून तिखट, मीठ, गूळ एवढं 3 घालून हे आधी आपण जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जमेल तेवढं आणि त्याच्यानंतर हे झाकून ठेवायचं 15-20 मिनटं. म्हणजे कैरीचा जो रस असतो तो बाहेर येतो. तोपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊया. ही फोडणी घालणं ऑप्शनल आहे. तर इथे त्याच्यासाठी 1 मोठा चमचा तेल तापवलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. ती तडतडल्यावर त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे. नंतर ही फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची आणि हे गार झालेली फोडणी आपण आपल्या कैरीच्या मिश्रणामध्ये घालायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे. हे तक्कू जे आहे हे 3-4 दिवस चांगलं राहतं. फ्रीजमध्ये जरा जास्त दिवस चांगलं राहतं. हे कैरीचं तक्कू तुम्ही चपाती, भाकरी, भात याच्याबरोबर सर्व करू शकता. तसंच चटणीसारखं डोश्याबरोबर, पराठ्याबरोबर पण खायला छान लागतं. तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.